क्षणाकडे वळत आहोत. तर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, समाजकार्य, नेतृत्व आणि विकासाच्या कार्यरत अग्रस्थानी असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम यशस्वी झाले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आपल्या मध्ये उपस्थित आहेत. मी नम्र विनंती करतो की माननीय बाळराजे दादा पवार साहेब यांनी कृपया मंचावर येऊन आपल्या मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी विचारांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावे. काळा तांदूळ आणि उत्तर प्रदेशमध्ये काळा तांदूळ ऑर्गॅनिक पद्धतीने, अशोकराव, काळा तांदूळ तिथं पिकवला जातो, पण त्या तांदूळाला जागतिक बाजारपेठ नाही, कुणी विकतही घेत नव्हतं. मग तिथल्या सरकारने एक थोडी शक्कल लावली, याला आपण ह्या काळ्या तांदूळाची वैशिष्ट्य काय. तर त्यांना कळालं. त्यांनी एक थोडंसं पुराणात जाऊन, इतिहासात जाऊन एक गोष्ट माहिती केली की हा काळा तांदूळ अशी एक गोष्ट आहे की गौतम बुद्धांनी ज्यावेळेस त्यांना उपवास सोडायचा होता त्यावेळेस हा काळा तांदूळ खाऊन त्यांनी उपवास सोडला. मग ह्याच एका गोष्टीचा उपयोग केला सरकारनं आणि बुद्धा राईस म्हणून ह्या तांदळाला इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, बर्मा अशा देशांमध्ये बुद्धा राईस म्हणून त्याची महिमा त्याच्या अधोगत करून ती जगासमोर मांडत त्या तांदळाला विकायला सुरुवात केली. परिस्थिती अशी झाली की तो कैक पटीनं महाग विकला गेला. जगभरातून त्याची मागणी सुरू झाली आणि उत्तर प्रदेशमधील 3 राज्य, त्या 3ही राज्यांनी फक्त काळा तांदूळ पिकवायला सुरुवात केली आणि आज तो तांदूळ बाहेर देशात जातो. मग काळ्या तांदूळाला जर का राजाश्रय मिळाला, तसं आपल्या ऑर्गॅनिक शेतीला आपल्या भागामध्ये राजाश्रय नाही. आता विषय, जर हा प्रॉडक्ट जर का तुम्हाला ह्याला जर का बाजारात मूल्य वाढवायचं असेल तर धोरण असावं लागतं, त्याला राजाश्रय असावा लागतो. आपल्याकडं मार्केटिंगचा अभाव आहे, आपल्याकडे सुविधांचा अभाव आहे. त्याचबरोबर आपण नैसर्गिक शेतीवर काम करतो. सांगायचं तात्पर्य, जर का आपल्यापैकी कोणी शेतकरी इस्रायलमध्ये गेला असाल तर इस्रायलमध्ये पावसाचा अभाव आहे, इस्रायलमध्ये पाण्याचा अभाव आहे. परंतु इस्रायलमध्ये भारतामध्ये फरक असा आहे की आपण एका स्क्वेअर मीटरमध्ये जेवढे टमाटे पिकवतो ना, उदाहरणार्थ आपण समजा एका स्क्वेअर मीटरमध्ये जर का 2 कॅरेट टमाटे पिकवत असू, इस्रायलवाले एका स्क्वेअर मीटरमध्ये 8 कॅरेट टमाटर पिकवतात. प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे पाणी नाही, प्रश्न असा आहे की ते वाळवंटी प्रदेश आहे. परंतु शेती विभागामध्ये भारतावरती मात करावी एवढी मोठी त्यांनी क्षमता निर्माण केली. मग हे आपल्याकडे का नाही? मुळात आमचे आता ज्यांनी आपल्यासमोर गुळाचा एक प्रॉडक्ट मांडला असे तुकारामजी बोरकर, बरोबर ना? तुकारामजींकडं एक भावना आहे की चांगलं गुळ, चांगलं साहित्य शेतकऱ्यांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत, प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोहोचावं. याच्यापासून आरोग्य मिळणारे सगळ्यांना कळतंय, परंतु याला राजाश्रय नाहीये, याला मार्केट नाहीये. तुकारामजी, जर का तुम्हाला खरंच, तुम्ही जर का ठरवलंच की मला आयुष्यभर मार्केटिंगच करायची, ठीक आहे, तुमचा जीव बारीक आहे, तुमचं प्रोडक्ट 100% प्युअर आहे, पण त्याच्याकडे जर का तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसेल, लोकांच्या मनावर छाप पाडण्याची जर का कुवत तुमच्या धोरणामध्ये नसेल, तर तुमचा जे प्रॉडक्ट आहे तो मार्केटमध्ये चालणार नाही. मग विषय, जर शेतकऱ्यांना औद्योगिक दृष्टिकोनातून शेतीचा बाजारपेठ जर उभा करायची असेल,
तर एक चळवळ उभा होणं महत्त्वाचं आहे. चळवळ आणि सातत्य या क्षेत्रामध्ये फार हुशार माणूस लागतो असं काही नाही, पण अतिशय संयमी माणूस आणि ज्याच्यामध्ये समंजसपणा आहे, ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, अशा शेतकऱ्यांचं इथं योगदान असणं महत्त्वाचं आहे. ह्या छोट्याखानी कार्यक्रमामध्ये जर काही आज मला माहीत नाही भोसले याच्या अगोदर तुमचे अशा किती कार्यक्रम झालेत, तुम्ही अशा बैठका किती वेळेस घेतलेल्या आहेत, तुमच्या या बैठकाचं सातत्य किती आहे. पण जर का शेतकरी जो आपल्या तालुक्यामध्ये भाजीपाला विकतोय, आता प्रदर्शन आलं होतं कृषी प्रदर्शन गेवराईमध्ये, तर त्याच्यामध्ये काही स्टॉल्स होते. त्या स्टॉल्सवरती गेवराईच्या शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे त्यांच्या धान्य, त्यांच्या भाजीपाला, काही प्रॉडक्ट त्यांनी त्या कृषी प्रदर्शनामध्ये मांडले. आपल्याकडचा शेतकरी जर का त्याला तो एकात्मिकता एक विचारसरणी, माणसाची विचारसरणी, प्रचंड आत्मविश्वास जर का आपल्यामध्ये नसेल आणि जर का आपल्यामध्ये एकात्मिकता जर नसेल, तर असे शेतकरी जे कोणी क्वालिटीचे प्रॉडक्ट्स तयार करतायत, खरंच जगामध्ये असा काही वर्ग आहे की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्या लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला प्युअर ऑर्गॅनिक मिळावं. मग ऑर्गॅनिक तर इथं आहे, इथं ऑर्गॅनिक आहे, पण इथच्या लोकांना याची गरज नाही. आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आमचे तुकाराम बोरकर पोहोचू शकत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना साहित्य पाहिजे, आणि ते साहित्य गेवराई सारख्या देवपिंपरी सारख्या ठिकाणी आहे, आणि इथून त्याला तिथपर्यंत पोहोचतं करायचं. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्यांच्याकडे प्रचंड मागणी आहे, परंतु एकटा शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून जर का एकात्मिकता किंवा आपण ज्याला म्हणतो ग्रुप शेती, इस्रायल सारखे देश असतील किंवा युरोप सारखे देश असतील, ते फक्त धोरणांच्या आधारावर, योजनांच्या आधारावर जगावरती राज्य करायला लागले. तुमच्याकडे कितीही मेहनत असो, तुमच्याकडे किती प्रामाणिकपणा असो, पण तुमच्याकडे जर काही योग्य धोरण नसेल तर मला नाही वाटत तुमचे श्रम तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. मग याला पुढं कसं न्यायचं? बिझनेस ही एक खुमखुमी आहे बघा. पण तुकाराम बोरकर सारख्या शेतकऱ्यांनी अट्टहास करून जर का प्रयोगच केले तर त्यांना शेती विकायची वेळ येऊ नये म्हणून त्याचं धाडस होणार नाही. पण एक तुकाराम बोरकर असून जमणार नाही. तुम्हाला आम्हाला ह्या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये, तालुक्यामध्ये जिथं कुठं तुकाराम बोरकर असतील, अशा सगळ्यांची एक इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आपल्याकडे कोणत्या कोणत्या भागामध्ये, तालुक्यामध्ये कोणता भाजीपाला पिकवला जातो त्यांचं इन्फॉर्मेशन असणं. हा मी इन्फॉर्मेशनच्या भाषेमध्ये का बोलतोय, कारण की एक न्यूज चॅनलचं व्यासपीठ आहे, आणि इन्फॉर्मेशन, डाटा ही सगळ्यात मोठी ताकद आहे. इथून पुढं तीच महाशक्ती होणार आहे की ज्याच्याकडे प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त डाटा आहे. तर आपल्या तालुक्यामध्ये महिला सक्षमीकरण जर काय करायचं असेल, तर प्रश्न असा आहे की त्या शक्तीला ह्या प्रवाहात तुम्ही आणणार कसे.